गाईज कशा तुम्ही आहे तुम्ही सगळे मस्तच असाल असेच राहा। तर गाईज आज मी तुमच्यासाठी खूप छान मस्त असा यूजफुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे 30+ आणि 40+ लेडीज आणि जेंट्ससाठी। जेव्हा आम्ही 30+ आणि 40+ क्रॉस करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर माहिती आहे तुम्हाला व्रिंकल्स येतात, डार्क स्पॉट, या सगळ्या गोष्टी तुमच्या आपल्या चेहऱ्यावर यायला लागतात। या व्रिंकल्सपासून सुटकारा मिळवण्यासाठी बोटॉक्स हा जी ट्रीटमेंट आहे ती सर्रास केली जाते आणि तुम्ही बघू शकता की ती पेनफुल असतं आणि त्याच्यानंतरचे साईड इफेक्ट जे होतात ते सुद्धा असह्य असतात। त्याच्यामुळे अशा गोष्टीपासून वाचण्यासाठी आणि जर तुम्हाला बोटॉक्स या ट्रीटमेंटपासून वाचायचं असेल, याला स्किप करायचं असेल आणि नॅचरली बोटॉक्स तुमच्या चेहरा करायचा असेल तर खूप आपल्या नेचरमध्ये गोष्टी आहेत त्याचा यूज करून आपण नॅचरली बोटॉक्स करू शकतो। आता ही गोष्ट तुम्हाला असं वाटेल नॅचरली बोटॉक्स ही ट्रीटमेंट किती पेनफुल आणि किती कशी वेगळी आहे आणि नॅचरली बोटॉक्समध्ये तुम्हाला डोक्याला वळा पाडायला लागतील। आता हे नॅचरली बोटॉक्समध्ये किती साऱ्या गोष्टी कराव्या लागणार आहे, कोणते फेस पॅक यूज करावं लागणार आहे, कोणती दिया रेमेडीज यूज करायला लागेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिरत असतील। पण आज मी तुम्हाला अशा एवढ्या काहीच गोष्टी सांगणार नाही आहे, कोणत्या दिया रेमेडीज, फेस पॅक या गोष्टी कोणत्याच सांगणार नाही ज्याच्यामुळे तुमचा हेडेक वाढेल। तर या नॅचरल बोटॉक्ससाठी मी तुम्हाला अशा भरून खूप साऱ्या अशा गोष्टी किंवा फेस पॅक हे ते तुम्हाला सांगणार नाही आहे। एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार त्याच्यामुळे तुमचं बोटॉक्सचं काम नॅचरली बोटॉक्स तुमच्या चेहरा होईल, तुमच्या चेहऱ्यावरचे व्रिंकल्स, डार्क्स, पॅचेस खूप मोठ्या प्रमाणात कमी होतील। पहिल्या याच्यातच तुम्हाला त्याचा खूप छान रिझल्ट मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं। केळी आपण खातच असतो, सर्वांना केळी आवडते, ज्यांना कोणा नाही आवडत ते वेगळी गोष्ट, पण ते केळीचं तुम्हाला काही घेणं देणं नाही। फक्त नॅचरली बोटॉक्स जर तुम्हाला करायचं असेल तर काहीच नाही पाहिजे, तुम्हाला फक्त केळी पाहिजे। केळी जर तुमच्याकडे असेल तर हप्त्यातून 2 ते 3 वेळा जरी ही गोष्ट तुम्ही केली तर तुमच्या चेहऱ्यावर बोटॉक्स ट्रीटमेंटसारखं रिझल्ट तुम्हाला मिळेल। आणि मी खरंच सांगते, मी स्वतःसुद्धा ते अप्लाय केलेलं आहे आणि खूप जणांना सांगितलेलं आहे आणि त्यांनासुद्धा खूप छान मस्त रिझल्ट मिळालेला आहे। याच्यामध्ये फक्त तुम्हाला केळीची साल आहे ते घ्यायची आहे आणि चेहऱ्याला 5 ते 6 मिनटं छान मस्त असं रब करून मसाज करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 1-2 मिनिटांनी चेहरा वॉश करून घ्यायचा आहे। तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळेल जसं बोटॉक्स केल्यानंतर चेहऱ्यावर स्वेलिंग, बिलिंग या सगळ्या गोष्टी येतात आणि नंतर त्याच्यात काही साईड इफेक्ट सुद्धा तुम्हाला सहन करावे लागतात। पण याच्यामध्ये तुम्हाला तसं काहीच होणार नाही आहे कारण हे नॅचरल गोष्टी आहे, खाण्याची गोष्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं काहीच साईड इफेक्ट त्याच्या होणार नाही आहे आणि तुम्हाला नॅचरल बोटॉक्सचा इन्स्टंटली रिझल्ट मिळेल। तुम्ही बघू शकता मी सुद्धा हे करते आणि अशा प्रकारे नॅचरली इन्स्टंट तुम्हाला बोटॉक्सचा रिझल्ट मिळते। तर मग आपल्याला नॅचरली इन्स्टंट बोटॉक्स रिझल्ट मिळत असेल या केळाच्या सालीपासून, तर मग एवढी पेनफुल ट्रीटमेंट, एवढी एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट्स आपल्याला करायची गरज नाही आणि त्याचे साईड इफेक्टसुद्धा आपल्याला सहन करण्याची बिलकुल आवश्यकता नाही। तर ही छोटीशी टिप्स मी तुमच्यासोबत फॉलो केली। अशा खूप साऱ्या टिप्स आहेत, त्याच्यामध्ये एक छोटीशी टिप्स मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि व्हिडिओ जास्त लंबा झाला नाही पाहिजे अशा हप्त्यातून। तर गाईज मी हप्त्यातून अशा प्रकारचे हेअर रिलेटेड आणि स्किन रिलेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहे हप्त्यातून 2 वेळा। तर तुम्ही नक्की बघत जा आणि खूप युजफुल आणि छोट्या टिप्स आहेत आणि 100% रिझल्ट देणारे आहेत। अनुभवातून मी हे गोष्टी तुमच्यासमोर मांडते आणि हे शेअर करताना मला खरंच खूप आनंद होतो कारण जो रिझल्ट मला मिळतो आहे दुसऱ्याला मिळतो आहे तुम्हालासुद्धा मिळावं असं मला मनापासून वाटते। तर एकदा हे नक्की तुम्ही ट्राय करून पहा नॅचरल बोटॉक्स आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला खरंच याचा किती रिझल्ट मिळाला आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला याचा रिझल्ट मिळाला आहे की नाही। आणि हो, तुम्ही चॅनलवर आता जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका कारण या चॅनलवर खूप साऱ्या मस्त गोष्टी घेऊन येत असते जे खूप युजफुल असतात आपल्या सर्वांसाठी। तर गाईज भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी युजफुल टिप्ससोबत किंवा मस्त एखाद्या छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।